शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने हळदीची लागवड केली, खतपाणी घातलं, त्यासाठी कर्जही उचललं। पाण्याचं संकट असतानाही ती जिकरीने जगवली। त्यानंतर हळदीची काढणी केली आणि ती बाजार समितीमध्ये आणली। मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालाय। पण यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे व्यापाऱ्यांची हळद वाचली आणि शेतकऱ्यांची हळद भिजलेली आहे। त्यामुळे बाजार समिती शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची असा सवाल उपस्थित केला जातोय। सविस्तर पाहूयात। बाजार समिती शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी? हळद पावसात भिजली, कष्टाचा घामही वाया, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। अचानक पाऊस पडला आणि शेतकऱ्यांची एकच धावाधाव झाली। वर्षभर मेहनत करून हळद पिकवली, तिची काढणी करून ती बाजार समितीत आणली। मात्र अचानक पाऊस सुरू झाला, त्यानंतर मग ही हळद भिजू नये म्हणून शेतकरी जीवाच्या आकांताने ती झाकण्याचा प्रयत्न करत होते। मात्र हळदीचं नुकसान झालंच। ही सगळी घटना घडली आहे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। यातील धक्कादायक गोष्ट ही की शेतकऱ्यांची हळद ओट्याखाली आणि व्यापाऱ्यांची हळद मात्र ओट्यावर ठेवलेली होती। त्यामुळे व्यापाऱ्यांची हळद वाचलेली आहे। आमचा माल बाहेर ओट्याच्या बाहेर असल्यामुळे व्यापाऱ्याचा माल 90% माल व्यापाऱ्याचा ओट्यावर आहे। आमचा माल बाहेर भिजून राहिला, व्यापारी पळून गेलेले आहे तिथून। इथे लाईटची व्यवस्था नाही, जनरेटरची व्यवस्था नाही। आता सध्या आमच्या इथे पाऊस चालू आहे, आमचा माल भिजून राहिला। पाणी झाला, माझा माल खाली आहे आणि व्यापाऱ्याचा माल गोडाऊन मध्ये आहे। पाण्याने माल भिजला, त्याच्यामुळे व्यापाऱ्यानं 1000 रुपयानं माल सोडण्यात आला। पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांच्या हळदीला 700 ते 1000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी संपूर्ण लिलावच बंद पाडला। कास्तकाराचे माल खाली येतं आणि व्यापाऱ्याचे माल मार्केटमध्ये पत्रांच्या सीटमध्ये, त्याच्यामुळे आमचे माल खाली टाकले आणि पाणी झाला। आता त्याच्या खालून पाणी व्हायला लागलं, तर या मालाचे लगेच 1000 2000 माल भाव कमी केले आहेत। रिसोड बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेला शेतकऱ्यांचा शेतमाल रस्त्यावर आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल ओट्यावर अशी परिस्थिती आहे। त्यामुळे बाजार समिती शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची असाच प्रश्न सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करतायत। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।